हॅलो, नमस्कार. श्री स्वामी समर्थ. तर स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा माझ्या चॅनलवर. तर आज मी तुमच्यासाठी मक्याचा पोह्याचा चिवडा कसा बनवायचा ही रेसिपी घेऊन आलेली आहे. तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. तर या ठिकाणी मी आता अर्धा किलो मक्याचे पोहे घेतलेले आहेत. त्यांना आधी स्वच्छ चाळून घेते, जेणेकरून त्याच्यातला जो कचरा असेल तो सगळा निघून जाईल. तर त्यासाठी तुम्ही देखील पोहे नक्की चाळून घ्या, कारण त्याच्यामध्ये थोडीफार घाणी जी शिल्लक असेल ती सगळी निघून जाईल. तुम्ही बघू शकता की आता मी सगळे पोहे चाळून घेते. तर हा चिवडा अगदी झटपट तयार होतो आणि कमी साहित्यात आणि कमी वेळेमध्ये तयार होणारा मक्याच्या पोह्यांचा चिवडा आहे. अगदी चवीलाही तेवढाच टेस्टी लागतो, त्यामुळे एकदा नक्की ट्राय करून बघा. तर आता मी सगळे पोहे चाळून घेतलेले आहे. आता या ठिकाणी मी 1 कप फुटाण्याची डाळ घेतलेली आहे, अर्धा कप कढीपत्त्याची पाने, 3 ते 4 हिरवी मिरची बारीक चिरून घेतलेली, काजू बदामाचे काप करून घेतलेले आणि 1 कप शेंगदाणे घेतले. तर आता मी इथं कढईमध्ये तेल तापत ठेवलेलं होतं. गॅसची फ्लेम ही लो केलेली आहे आणि लो फ्लेमवरच आपल्याला शेंगदाणे चांगले खरपूस तळून घ्यायचे आहेत. या ठिकाणी गॅसची फ्लेम फुल करायची नाही, नाहीतर शेंगदाणे आतून कच्चे राहतील आणि वरून फक्त तळले जातील. त्यामुळे लो फ्लेमवरच आपल्याला शेंगदाणे चांगले खरपूस तळून घ्यायचे. तर हे सगळं साहित्य मी आधी पोहे तळायच्या आधीच तळून घेते, जेणेकरून पोह्यांचं जे तळल्यानंतर ते तेल असतं ते खराब तेलामध्ये हे आपल्याला हे साहित्य तळावं लागणार नाही. आता शेंगदाणे देखील आपले खरपूस तळले गेलेले आहेत. तर आपण ते एका भांड्यामध्ये काढून घेऊया. आता शेंगदाणे तळले गेले. आता लगेचच याच्यामध्ये फुटाण्याची डाळ घालायची आहे आणि ती देखील आपल्याला 1 मिनिटभर चांगली तळून घ्यायची. डाळ ऑलरेडी भाजलेली असते, त्यामुळे फक्त मिनिटभरासाठी तिला थोडासा हलकासा रंग चेंज होईपर्यंत तळून घ्यायची. आता डाळ देखील आपली खरपूस तळली गेलेली आहे. आता ती देखील आपण काढून घेऊया. आता लगेचच याच्यामध्ये मी काजू बदामाचे काप घेते. ते देखील आपल्याला काही सेकंदभर आपल्याला तळून घ्यायचे. काजू बदाम तळायला हा जास्त वेळ लागत नाही, त्यामुळे कमी वेळेमध्येच ते तळले जातात. हलकासा रंग चेंज होईपर्यंत ते देखील आपल्याला खरपूस तळून घ्यायचे. आता काजू बदामाचे काप देखील चांगले क्रिस्पी होईपर्यंत तळून घेतलेले, त्यांनाही आपण काढून घेऊया. आता हे देखील आपण एक भांड्यामध्ये काढून घेऊ आणि आता कढीपत्त्याचे पाने देखील आपल्याला तळून घ्यायची. आता या ठिकाणी गॅसची फ्लेम मी फुल केलेली आहे. कढीपत्त्याचे पाने देखील लवकर तळले जातात, लगेच क्रिस्पी होतात, त्यामुळे काही सेकंदातच ते तळले जातात. या ठिकाणी गॅसची फ्लेम ही फुल करायची आणि कढीपत्त्याची पाने देखील आपल्याला फ्राय करून घ्यायची आहेत. आता हे देखील आपल्या कढीपत्त्याचे पाने देखील तळले गेलेले आहेत, ते देखील आपण आता काढून घेऊया. आता या स्टेजला गॅसची फ्लेम लो करायची आणि मग बारीक चिरलेली हिरवी मिरची याच्यात चांगली तळून घ्यायची. आता हिरवी मिरची तळायला घेते, ही देखील चांगली आकसते तोपर्यंत चांगली तळून घ्यायची. एक मिनिटभर आपल्याला हिरवी मिरची चांगली परतून घ्यायची आहे. तर तुम्ही बघू शकतात की मिरची देखील एकदम आकसली गेली. तर आता मिरची देखील आपण काढून घेऊया. आता मिरची देखील मी काढून घेते.
आता गॅसची फ्लेम फुल करायची, तेल चांगलं गरम होऊ द्यायचं आणि मग आपण याच्यामध्ये मक्याचे पोहे तळायला घेणार आहोत. या ठिकाणी एक लक्षात ठेवा की पोहे तळत असताना गॅसची फ्लेम प्लीज कमी करू नका, नाहीतर पोहे सगळे कडक होतील आणि चिवडा देखील खायला चांगला नाही लागणार. त्यामुळे फुल गॅसवर आपल्याला हे पोहे चांगले तळून घ्यायचे. फुल गॅसवर जर का तळले तर हे पोहे देखील चांगले फुलतात आणि त्याचा कुरकुरीतपणा हा टिकून राहतो. खूप छान लागतात चवीला. लहान मुलंसुद्धा अगदी आनंदाने हा चिवडा खातात. त्यामुळे पोहे चांगले फुल फ्लेवर चांगले तळून घ्यायचे आहेत. आता मी सगळे पोहे अशा प्रकारे तळून घेते. आता पोहे आपले तळले गेलेले आहे, तर तुम्ही बघू शकता तेल किती खराब झालेलं आहे आणि एवढे तेल शिल्लक राहिलं आहे माझं पण. आता पोहे तळले गेले. चला तर मग आता लगेचच मसाला करायला घेऊया. आता या ठिकाणी मी 3 चमचे साखर घेतलेली आहे. 1 ते 1.5 चमचा बडीशेप घ्यायची आहे. 1 चमचा मी लगेच आमचूर पावडर घेणार आहे. तुमच्याकडे आमचूर पावडर नसेल तर तुम्ही चाट मसाला किंवा निंबू सत्व देखील यूज करू शकतात. आता मी लाल तिखट घेणार आहे, जिरे घेणार आहे 1 चमचा. 1 चमचाभर जिरे घ्यायचे आपल्याला. 1 ते 1.5 चमचा धनेपूड घ्यायची आहे आणि 1 ते 1.5 चमचा सेंदवा मीठ असतं ना ते घ्यायचे, ज्याला आपण काळं मीठ देखील म्हणतो ते घ्यायचं. याच्याने टेस्ट खूप छान येते चिवड्याला. तर आता मीठ घातलं गेलं तर लगेच याच्यामध्ये मी 1 ते 1.5 चमचाभर हे टाकणारे लाल मिरची पावडर घालते आणि अर्धा चमचा हळद. आता हे मिक्सरला मी दळून घेतलेले आहे. तर तुम्ही बघू शकता की कलर किती सुंदर आलेला आहे. मसाल्याला अगदी पसारा न करता कमीत कमी वेळेमध्ये आणि कमी साहित्यामध्ये हा मसाला तयार करून होतो. आता सगळे साहित्य मक्याच्या पोह्यांमध्ये मी ॲड करून घेते आणि चांगल्या प्रकारे हे मिक्स करून घ्यायचं आहे. हे पूर्णपणे चांगलं मिक्स केल्यानंतर याच्यामध्ये आपण चिवडा मसाला ॲड करणार आहोत. आता हे सगळं साहित्य पूर्ण मिक्स करून घेतलं आहे मी. आता याच्यामध्ये जसा लागेल तसा थोडा थोडा करून चिवडा मसाला घालून घ्यायचा आहे. हा सगळा चिवडा मसाला मी एकत्रच एकदाच यूज नाही करणार आहे. जसा लागेल तसा मी थोडा करून टाकते. मक्याच्या पोह्यांना ऑलरेडी तेल हे असतंच, त्यामुळे वरून तेल टाकायची काही गरज नाही आहे. असंही चांगल्या प्रकारे ते मिक्स होतं चिवड्यामध्ये. तर तुम्ही बघू शकतात की चिवडा किती छान कुरकुरीत क्रिस्पी झालेला आहे. तर एकदा नक्की ट्राय करून बघा आणि रेसिपी तुम्हाला कशी वाटली ती कमेंट्समध्ये मला नक्की सांगा. तर रंग तुम्ही बघू शकता की किती सुरेख आला आहे. अगदी अप्रतिम हा चिवडा हा तयार होतो आणि खायला देखील तेवढाच चविष्ट लागतो. अगदी घरातले सगळे आवडीने हा चिवडा खातील. एकदा नक्की ट्राय करून बघा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जर आवडला तर कमेंट्समध्ये नक्की सांगा. चिवड्याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला नक्की सांगा.